सुंदर स्वरूप आपल्याला मिळालेले आणि अनुभव घेण्यासाठी तालुका बार्शी जिल्हा नागपूर स्टेजवरच काढून मी काय फोटो की धक्का याची नाही तो स्टेज नथुजी भट यांचा परिवार मार्गात येण्या अगोदर काही दिवस सुखी समाधानाने आनंदाने जीवन जगत होते. नंतर नथुजी भट यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 3 ते 5 महिने त्यांची पत्नी आणि ते सुखी समाधानाने आनंदाने जीवन जगू लागले. परंतु नशिबाचा खेळ म्हणा या कर्माच्या बरोबर ते सांगू येत नाही. नथुजी भट यांची पत्नीची प्रकृती बिघडली. त्यांच्या तब्येतीला फरक पडला. औषध उपचार केले पण आराम काही पडत नाही. तब्येत चांगली होती वाढत पण यश काही मिळत नाही. ज्या ज्या देवाची ते पूजन करत होते त्या त्या देवाची ते पूजन करू लागले पण त्यांना यश काही मिळालेला नाही. तर पहा 6व्या महिन्यामध्ये ती पत्नी स्वर्गवासी झाली, मरण पावले. त्यांच्या खूप दुःख निर्माण झालं. विचार करून आले की देवा आम्ही असा कोणता कर्म केलो, असा हा कोणता पाप केलो की लग्न होऊन पती फक्त 6 महिने राहिले आणि 6 महिन्यानंतर पती स्वर्गवासी झाली. तो दुःखाची वेळ आली. काय करावे समजत नाही. त्यांचे नातेवाईक काही वर्ष लुटून गेले. त्यांच्या नातेवाईकाने खूप विचार आला की एकटे हे कसे राहतील. म्हणून त्यांचे नातेवाईक म्हणून आले की दादा तू दुसरं लग्न करून टाक. ते म्हणायचे नाही मी लग्न करणार नाही. त्यांच्या नातेवाईकांकडून समजायचा प्रयत्न केला. त्याने खूप विचार केला की नाही लग्न केलेलं बरं. तर पहा जे त्यांच्या कुटुंबामध्ये दुःख होते ते दुःख
दुःख तर दूर झालेला, जीव तर गेला, परंतु दुसरा लग्न करायचा विचार निघाला. मुलगी बघण्याकरता गेले. मोहल्याची मुलगी बघितली. शेवटी बाईच्या मुलीने लक्ष द्या, परमात्मा सेवेच्या मुली आहोत तर आपल्याला दुसऱ्या घरी जागे आहे आणि आपल्याला मार्गातला घर मिळेल म्हणून काही गॅरंटी नाही. अनेक मला घर मिळू शकतो, पण सेवकाच्या मुलीनं अनेकांच्या घर कसं जागृत करायचे आहे ते अनुभवाच्या माध्यमातून ऐका. मोहल्याची मुलगी बघितली. आणि जोडकी जुळली. त्याची मोहल्याची मुलगी बघितली ती मार्गातलीच मुलगी आहे आणि त्याग केलेली मुलगी आहे. लग्न वगैरे झाल्यानंतर काही वर्ष चांगले आनंदाने जीवन जगू राहिले, परंतु त्याच्या परिवाराचे मार्ग स्वीकारलेला नव्हता. तरी पुन्हाहून दुःख निर्माण झाले. नथुजी भोयर यांच्या पायाला दूर झाला, फक्त दानसी थोडी हिंसी आली. औषध उपचार करून आले पण आराम काहीच नाही. काय करायला सुचत नाही. तरी ती त्यांची पत्नी म्हणायची बरोबर की तुम्ही एवढं काही केल्या, तुमची पहिली पत्नी दुःखानं स्वर्गवासी झाली, पण तुम्ही आता तरी विचार करा, कारण की तुमच्या कुटुंबात ते दुःख दूर झालेले नाही. तुम्ही आता तरी विचार करा आणि परमात्म्याचा मार्ग हा स्वीकारा. या मार्गामध्ये टीबी, कॅन्सर, महारोग, इतर जे काही दुःख आहेत ते दुःख परिपूर्ण दूर होतात आणि सुख समाधानी मिळतोय. तर आता तुम्ही विचार करा. परंतु माणसाचा विश्वास पाहिजे, पण त्यांना मार्गाचा विश्वास काही बसत नाही. पण जो पायाला जे त्रास झाले होता, तो दुःख झालेला होता, त्याचा खूप त्रास होता. औषध उपचार केला पण येस काही पडत नाही. तेव्हा ते एका जाणत्याकडे गेले. त्याच्या परिवार आणि नथुजी जाणत्याकडे गेले तर जाणता काय म्हणत आहे. दादा म्हणते, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आहे, हा काही कमजोर नाही. तुझी पहिली पत्नी 6 महिन्यामध्ये मरण पावली आणि हा खेळ काही मामूली नाही. हा एक जानतेचा खेळ आहे. हा वैर बडा जोरदार येत आहे. या वैराला मीही काही करू शकत नाही. आणि त्याचा विचार आहे का तुझा परिवार पूर्ण संपवायचा, म्हणून तुझी पहिली पत्नी 6 महिन्यामध्ये मरण पावली आणि दुसरा वार हा तुझ्यावर आहे. त्याचा वार तुझ्यावर आहे, तुला मारणार. पण तू एक काम करत होता, तू
कोणत्याही मार्गातही एक मार्गी होऊन घ्या, नाहीतर तो वैद तुला मारल्याशिवाय ठेवणार नाही. काहीतरी विचार कर. तेव्हा ते घरी आले. घरी आल्यानंतर सायंकाळी एकत्रित बसले आणि विचार करणारे एकमेकी विचार. तेव्हा ती पत्नी म्हणतात, तुम्ही काहीतरी करा, पण एक मार्गी लागा. हा परमात्मा इच्छा मार्ग स्वीकारा तुम्ही. तेव्हाच तुमच्या परिवारातले दुःख दूर होतील. तेव्हा त्यांनी पक्का विचार केला आणि तेसलापूर मोत्याजवळ आहे तिथले कार्यकर्ते सहादेवीजी सिंघडे तिथले कार्यकर्ते त्यांचे इथं गेले आणि कार्यकर्ते साहेबांनी परिपूर्ण विचारपूस केले. त्यांनी आपल्या घडलेली परिपूर्ण हकीकत कार्यकर्ते साहेबांना सांगितले आणि कार्यकर्ते साहेबांनी ऐकून घेतलं. पण त्यांनी परमात्मा मार्गाच्या मानवधर्माच्या अनुभव मार्गदर्शन मार्गाविषयी माहिती त्यांना दिली. ती माहिती मिळाली आणि कार्यकर्ते साहेबांनी त्यांना कार्य देण्यास सुरुवात केली. 3 दिवसाचे कार्य मिळाले. तर त्या कार्यामध्ये ज्यांच्या पायाला दुःख होते, बिना औषधीनं तीर्थ आणि रक्षा आणि ज्योतिषला तेल त्यांचे दुःख दूर झाले. कार्यात परिपूर्ण यशस्वी घडून आले. त्यागाची हवनकार्य घडली. हवनकार्य घडल्यानंतर त्यांच्या हातून एक चूक झालेली होती. ती कशी? ज्यावेळेस आपण प्रतिमा आणतो त्यावेळेस तिथं लिखित आहे धवन निधी, आश्रम निधी. ते आपल्याला 9 हवन कार्यापर्यंत भरणी असते. पण नकुली भगड यांची त्यागाची हवनकार्य घडली. परिपूर्ण 9 हवनकार्य घडली. पण त्यांची आश्रमलेली भवनिधी ही त्या भरून झालेली नाही. त्यांच्यावर आणखी दुःख निर्माण झालं. विचार करीत आहे की बाबा सर्व काही तर झालं, पण हे दुःख का म्हणून पुन्हा आलं. तेव्हा ते पुन्हा कार्यकर्ते साहेबांपर्यंत पोहोचले आणि सांगितलं की बाबा आमच्या हातून ते चूक ते झालेली आहे, पण चूक काही लक्षात येत नाही. पण पुन्हा हा दुःख त्रास होत आहे. तेव्हा कार्यकर्ते साहेबांनी सेवकांचे अनुभव सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा नत्तूजी भोयर यांना ती चूक लक्षात आली. साहेबांची आपल्याकडून चूक झालेली आहे. आपली त्यागाची हवनकार्य घडली आणि 9 हवनकार्य घडली, पण आपण भवननिधी आश्रमनिधी ते काय भरलेली नाही.
तर मी वेळात वेळ करून ते भवनिधी आश्रमनिधी भरण्याचा शब्द दिला आणि झालेल्या चुकीची क्षमा याचना केली तर पहा पुन्हा त्याच्या परिवार सुखी समाधानाने आनंदाने जीवन जगून राहिले. आता ते नकली भयर शहापूरला राहत आहेत आणि MMPL मध्ये जो भूत कंपनी आपण म्हणतो गोपीवाडा इथं काम करीत आहे. आता या मार्गामध्ये बरेचसे अनुभव सर्वांना मिळाले आहेत आणि बाबांनी दिलेले विनंती तत्वशब्द नियम 4 तत्व 3 शब्द 5 नियम याचा आपण काटेकोरपणाने पालन केला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधानी मिळणे आहे. तर एवढेच बोलून आपल्या 2 शब्दाला विराम देत आहे. तर तुम्ही माझ्या हातून त्याचा आपला मार्गदर्शन अनुभव सांगण्यामध्ये चूक होतोच तरी बोलण्यामध्ये काय चुका झालेल्या आहेत त्या झालेल्या चुकीबद्दल तरी भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करा. महान देवी बाबा झिंदेजी मला क्षमा करा. आई वाराणसी क्षमा करा आणि बसलेले सर्व सेवक बांधव आई आणि बालगोपाळ तुम्हाला क्षमा करा. एवढेच बोलून आपण 2 शब्दाला विराम देत आहे. सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार.